छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा वाढल्यात। या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या सावरखेडा गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतोय। हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून 200 फुटाच्या दरीमध्ये उतरून जीवघेणी कसरत करावी लागते। एवढी मेहनत घेऊन सुद्धा मिळणारे पाणी अशुद्ध आणि गढूळ असल्याने तेच पाणी पिण्याची नामुष्की गावकऱ्यांवर ओढवली आहे। पाण्यासाठी एवढा एकच पर्याय असल्याने गावातील लहान मुले, वृद्ध ग्रामस्थ रोज जीवघेणा प्रवास करत या ठिकाणी पाण्यासाठी गर्दी करताना दिसतात। ही परिस्थिती आहे सोयगाव तालुक्यातील सावरखेडा व पांढरी येथील। आपण या ठिकाणी बघू शकता की अक्षरशः या ठिकाणी इतकी पाण्याची टंचाई निर्माण झालेली की अक्षरशः येथील जे ग्रामस्थ आहेत हे गढूळ पाणी पिऊन त्यांची पाण्याची तहान भागवत आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जे छोटे मुलं आहेत आणि यांच्या सोबतच ज्या महिला वर्ग आणि जे वृद्ध महिला आहेत त्या सुद्धा या ठिकाणी 2 किलोमीटरची पायपीट करून या ठिकाणी आलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी आमदार खासदार यांचे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असून या ठिकाणी त्यांनी कुठलीच उपाययोजना या ठिकाणी केलेली नाही। आता आपल्या सोबत गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण याविषयी बोलून घेणार आहोत। हा जो पाणी प्रश्न तुमच्या गावात निर्माण झालेला हा किती वर्षापासून आहे? आमच्या गावामध्ये बऱ्याच 22 वर्षापासून आमच्या गावात चालू आहे पाण्याची परेशानी। आई तर जायला बी मायला बी एवढी तपली की बोलायचं काम नाही, वाट पण नाही त्यांना जायला। काड्या टेपस म्हाताऱ्या बाया असतात त्या पाणी घेऊन जवळ आल्यावर, आणि आम्हाला प्यायला म्हणलं तर तलावाचं बी पाणी म्हणलं तर ते बी तसंच आहे खराब। जे हिरी म्हणलंय गरम पंचायत ते बी तसे त्याच्यात पावडर नाही काहीच नाही टाकत, तसेच आमचे लोक पिता। आम्ही अशीच आजारी पडतो, दवाखान्यात पैसे आम्ही या गोष्टीची तक्रार आपलं सरपंच आणि उपसरपंच केले असते। एक परिस्थिती तशीच होतं आणि ग्रामसेवकावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे। उपसरपंच दादाराव नारायण लांडगे आणि सरपंच मेन संतोष सरपंच गवाले त्यांची सध्या स्थितीत त्यांची घरची बाई आहे राधाबाई संतोष गवाले सरपंच पदावर नियुक्त आहे। एकंदरीत या गावाकडे सरपंच आणि ग्रामसेवक यांचे एकदम दुर्लक्ष झालेले आहे असे दिसून येत आहे आणि ते प्रामुख्याने याकडे लक्ष देत नाहीत असं ग्रामस्थ म्हणत आहेत। आता आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांच्यासोबत पण आपण बोलून घेणार आहोत। त्यांना काही पायपीट चालू सारखी आहे किती वर्षापासून? चालू आहे 20-30 वर्षापासून आम्ही असं हेच करतो। इथून वर जायचं तो खाली याचं इथे हे सगळं पाय सटकत्या। काही महिलाची 2 महिला पडल्या इथे, त्याच्या टोंगळ्याला पट्टे लावले आणि हेच म्हणाले गेले की हा देतो करून असेच करून राहिले आणि बसने जाते निघून। आणि मग आता तरी बस याच्या उन्हाळ्यात पाणी हे पण बरसाती तसे पाय सटकते, शेवाळ्यातून पडायला पाहिजे माणूस, पण हंडा घेऊन वर जाता येत नाही बरसाती म्हणजे। आता तरी उन्हाळ्याचं करतो माणूस कसं बी पाणी आणून हे करून महिला, पण मग बरसातीचं तर नाबच खाली उतरले जाते ना। संध्याकाळी शेतातून आलं की 6 वाजता 7 वाजता पाण्याला यायचं, सकाळी बी 7 वाजेला पाण्याला आलं की स्वयंपाक करा। एकंदरीत हा जो प्राणी प्रश्न आहे तर हा फक्त उन्हाळ्यापुरता मर्यादित नसून हा पावसाळ्यात पण यांना या ठिकाणी पाण्याची अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण गावातील ज्या महिला या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। आपल्या समोर सर्व गावातील जी या गावामध्ये जवळपास 300 लोकांची लोकवस्ती आहे आणि या ठिकाणी सर्व गावकरी आता एक घोटभर पाण्यासाठी या ठिकाणी आलेले। आपण बघू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे गढूळ पाणी आणि या ठिकाणी बसलेले मुलं, शाळेतले मुलं हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। शाळेतल्या मुलांना सुद्धा इथे यावं लागतं पाणी प्यायसाठी आणि फक्त ही परिस्थिती घोटभर पाण्यासाठी ओढवून आलेली आहे। आणि या ठिकाणी आमदार खासदार यांनी याकडे जवळपास 20 ते 25 वर्षापासून एकदम या गावाकडे दुर्लक्ष केलेले असे दिसून आलेले। सावरखेडा येथील ग्रामस्थांच्या पाण्यासाठीच्या जीवघेणा संघर्षाकडे ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेवकांनी कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावाजवळच असलेली एक खासगी विहीर शासनाने घेऊन गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असून याबाबत अनेक वेळा अर्ज करून सुद्धा अद्याप सोयगाव तालुका प्रशासनाने पाऊल उचललं नाही। अधिकारी लोकसभा आचारसंहितेचे सोंग घेऊन गावकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत। या गावाकडे आमदार खासदार यांचं देखील दुर्लक्ष झालं असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील गावातील अशी परिस्थिती आहे। हंडाभर पाण्यासाठीच्या या जीवघेण्या कसरतीमध्ये एखाद्याचा जीव गेला तर त्याला सोयगाव प्रशासन सर्वस्वी कारणीभूत राहणार असल्याचा इशारा सावरखेडा ग्रामस्थांनी केलाय। सरपंच गेले गंजच आले, पण आम्हाला कतही सोय झाली नाही। आम्हाला एक लेकरू बाणी काही नाही, मनावर पाळला गेला पडत त्याचा पाय लंगडा आता सध्याला काय फायदा आहे सरपंच होऊन सनी काही बी होऊन सनी। जे साहेब आला ते जातो, आमचा काही आम्हाला नफा बी नाही तोटा बी नाही त्याच्यामध्ये। ते बुद्रुकच काढ हुडकूनच दिलं त्याला त्या गावाला।
आदिवासी मग आता आम्ही दोघं जण असल्यावर आमच्या हाताखाली कोणी पाणी आणावं सांगा बरं. आणि मग ते द्यायला म्हणलं तर सटकन पुढे येत्या घ्या 1000 घेत्या का 500 घेत्या घ्या बरं टाका मग ते आमचा काय फायदा आहे.